भारताने आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखलं पाहिजे, जाणलं पाहिजे. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. भारताने आपला शत्रू कोण, आपला मित्र कोण हे ओळखलं पाहिजे, जाणलं पाहिजे. आपला खरा साथी कोण, आपला अस्सल मित्र कोण, आपला भरोशाचा, विश्वासाचा, खात्रीचा, प्रामाणिक मित्र कोण, आपल्याला खरा मदत करणारा मित्र कोण, आपल्याला अडचणीच्या काळात, संकटाच्या काळात, समस्याच्या काळात, बिकट परिस्थितीच्या काळात, स्थितीच्या काळात मदत करणारा, मदतीला धावून येणारा अस्सल खरा मित्र कोण हे भारताने ओळखायला पाहिजे. आणि आपला अस्सल शत्रू कोण, जो गोडगोड बोलून, नाटक ढोंग करून, सोंग करून आपला फायदा घेतो, आपल्याला फसवतो, लुबाडतो आणि आपल्या देशात वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करतो. आपल्या देशाबद्दल दुसऱ्याला लावून देतो, चुगल्या करतो. ज्याचा आपल्या देशावर वाईट डोळा आहे, वाईट नजर आहे, असा आपला शत्रू कोण, असा भयानक आपला शत्रू कोण हे भारताने ओळखायला पाहिजे, जाणायला पाहिजे. आपल्याला पहिल्यापासून मदत करणारा, आपला पहिला मित्र, जुना मित्र, पहिल्यापासून आपल्याला साथ देणारा, पहिल्यापासून आर्थिक संकटात आपल्याला मदत करणारा, प्रेरणा देणारा, प्रोत्साहन देणारा असा खरा मित्र कोण हे भारताने ओळखायला पाहिजे, जाणायला पाहिजे. जर भारताने खऱ्या मित्राला ओळखलं नाही, या शत्रूला ओळखलं नाही, या खरा कोण, नकली कोण याची पारख केली नाही, अस्सल कोण, ढोंगी सोंगी कोण, नाटकी कोण, फसवी कोण, लुबाडी कोण याची पारख जर केली नाही, हे जर ओळखलं नाही, जाणलं नाही, तर भारताला धोका निर्माण होतो. भारत आर्थिक संकटात सापडतो. म्हणून भारताने खरा कोण, नकली कोण, ढोंगी कोण, नाटकी कोण, अस्सल कोण हे ओळखायला पाहिजे, जाणायला पाहिजे. लगेच कोणत्याही देशावर भरोसा ठेवू नये. लगेच कोणत्याही देशासोबत संबंध जोडू नये. एखादा देश गोड बोलला म्हणजे, आश्वासने दिली म्हणजे, या मदतीचं आश्वासन दिलं, या गोड बोलून आपला फायदा घेतला, अशा देशावर कशाला विश्वास ठेवायचा. कारण ज्याने आपला विश्वासघात केला, ज्याने आपल्या फसवलं, लुबाडलं, ज्याने आपल्या चांगल्यापणाचा फायदा घेतला, शांततेचा फायदा घेतला, चांगुलपणाचा फायदा घेतला, अशा देशावर विश्वास कशाला ठेवायचा. अशा देशासोबत मैत्री कशाला करायची, अशा देशासोबत व्यापार कशाला करायचा, अशा देशाला आपल्या देशात व्यापार करण्यासाठी कशाला घुसू द्यायचं, अशा देशाला मदत कशाला करायची, अशा देशासोबत संबंध कशाला ठेवायचे. त्याचं परीक्षण भारताने केलं पाहिजे, आत्मपरीक्षण भारताने केलं पाहिजे. म्हणून शत्रूला ओळखलं पाहिजे. भारताने स्वनिर्मिती केली पाहिजे. आपल्या देशातच आपले धंदे असले पाहिजे, उद्योगधंदे सुरू केले पाहिजे, कोणत्याही वस्तूचे उद्योगधंदे केले पाहिजे, सुरू केले पाहिजे. आणि
जो आपला खास मित्र आहे, खरा मित्र आहे, स्पेशल मित्र आहे, योग्य लायक भरोशालायक मित्र आहे, त्याच्यावरच विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्याशी संबंध चांगली केली पाहिजे. इराण आणि रशिया हेच भारताचे खरे मित्र आहेत. यांनीच भारताला मदत केलेली आहे, पदोपदी मदत केलेली आहे, प्रत्येक बाबतीत मदत केलेली आहे. रशिया हा भारताचा फार जुना मित्र आहे, विश्वासू आहे, मदत करणारा आहे, खात्रीचा आहे. म्हणून रशियासोबत भारताने संबंध चांगले केले पाहिजे. रशियासोबत भारताने संबंध चांगले असले पाहिजे. इराण आणि रशिया यांच्यासोबत भारताचे संबंध चांगले असले पाहिजे आणि ते भारताने टिकवले पाहिजे. रशियासोबतचे इराणसोबतचे संबंध भारताने टिकवले पाहिजे. ते कधीही तोडू नये. कोणत्याही देशाने कितीतरी आश्वासने दिली, कितीतरी गोड गोड बोलला, कितीतरी लावलावी केली, कितीतरी त्या देशाबद्दल काही सांगितलं, तरीही भारताने रशिया आणि इराण याबाबतचे संबंध तोडू नये. म्हणून भारताने योग्य धोरण ठेवलं पाहिजे, योग्य नीती अवलंबली पाहिजे, योग्य नियोजन केलं पाहिजे आणि आपले संबंध कसे बळकट होतील, आपला देश कसा पुढे जाईल, आपला देश कसा प्रगतशील होईल, आपल्या देशातील प्राणी कसे सुरक्षित राहतील, गायीचं संरक्षण कसं होईल, सर्वांचं संरक्षण कसं होईल, विद्यार्थ्यांचं संरक्षण कसं होईल, आपल्या देशातील प्रत्येक व्यक्ती यांना शिक्षण कसं मिळेल याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून भरोशालायक, खात्रीलायक देशासोबत संबंध जोडले पाहिजे, संबंध ठेवले पाहिजे. जो देश लायकीचा नाही, भरोशाचा नाही, चांगला नाही, खात्रीलायक नाही, अशा देशासोबत संबंध ठेवू नये, कधीच ठेवू नये. कारण त्यामुळे आपल्या देशाची राख लागते, आपल्या देशाचा राख रांगोळी होते, सत्यानाश होतो, विनाश होतो. म्हणून जे देश खरोखर चांगले आहेत, जे भरोशालायक आहेत, योग्य आहेत, चांगले आहेत, अशा देशासोबतच भारताने संबंध ठेवले पाहिजे, चांगले संबंध ठेवले पाहिजे. कोणत्या देशाने आपल्या देशातील प्राणीमात्राचं सर्वांचं रक्षण केलं पाहिजे. भारताने सुद्धा गायीचं रक्षण केलं पाहिजे. गाय ही माता आहे, गोमाता. या गोमातेचं रक्षण केलं पाहिजे. या गोमातेची हत्या होऊ नये, गाय कापल्या जाऊ नये, गायीचं रक्षण व्हावं, संरक्षण व्हावं, यासाठी भारताने पाऊल उचललं पाहिजे. कारण गाय ही माता आहे, गायचं रक्षण व्हावं. कारण गायीपासून आपल्याला दूध मिळते, गायीपासून अनेक गोष्टी मिळतात. म्हणून गाय ही माता आहे, आपल्या देशाची माता आहे. गाय ही पवित्र आहे. म्हणून या गायीचं रक्षण केलं पाहिजे. अशा प्रकारे भारताने आपल्या देशातील सर्व लोकांचं रक्षण केलं पाहिजे. भारताने शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे, चांगलं शिक्षण अंमलात आणलं पाहिजे. देशातील प्रत्येक व्यक्ती, विद्यार्थी, विद्यार्थिनी सगळ्यांचा विकास झाला पाहिजे. आपला देश विकसित, प्रगतशील झाला पाहिजे. यासाठी याकडे लक्ष दिलं पाहिजे. म्हणून चांगली धोरणे अवलंबली पाहिजे, चांगली नीती अवलंबली पाहिजे. प्रामाणिकपणाने, माणुसकीने, चांगल्या गुणवत्तेने, चांगले धोरण ठेवून, चांगली नीती ठेवून, विचार सुंदर ठेवून, प्रामाणिकता ठेवून, योग्यता ठेवून, सुंदरता ठेवून, ज्ञानबुद्धीचा योग्य उपयोग करून आपल्या देशातील सर्वांना सुधारले पाहिजे. आपला देश पुढे नेला पाहिजे. आपल्या देशाची प्रगती, विकास केला पाहिजे. म्हणून भारताने जे भरोशालायक आहेत, जे योग्य आहेत, अशा देशासोबतच चांगले संबंध ठेवले पाहिजे. खरा कोण, नकली कोण, वाईट कोण, चांगला कोण, ढोंगी सोंगी कोण, योग्य कोण, लायक कोण, खात्रीलायक कोण, हे भारताने ओळखलं पाहिजे, जाणलं पाहिजे. तरच भारताची प्रगती होईल, भारताचा विकास होईल, भारतातील सर्व लोक सुधारतील. म्हणून भारताने खरा कोण, नकली कोण हे ओळखलं पाहिजे. व्हिडिओ जर आवडला असेल
लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.